नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा गोल्डन रूल ऑफ ग्रामर या व्हिडिओ सिरीज मध्ये. तर आताचा गोल्डन रूल आपण समजून घेणार आहोत वन ऑफ द. काय आणि वन ऑफ द. आता लक्षात ठेवा की वन ऑफ द मध्ये बहुतेक जणांना असं वाटतं की वन ऑफ द नंतर अनेक वचन आला सब्जेक्ट, तर त्यानंतरचा जो वर्ब आहे तो पण अनेक वचनच असला पाहिजे, जे अत्यंत चुकीचं आहे. काय आहे? चुकीचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, वन ऑफ द फ्रेंड्स आर आपण असं म्हणतो, ठीक आहे, किंवा वन ऑफ द ग्लासेस आर आपण असं म्हणतो, पण हे दोन्ही पण मित्रांनो चुकीचं आहे. दोन्ही पण चुकीचं आहे. मग रूल काय? अनेकांपैकी एक म्हणजे प्लुरल. अनेकांपैकी म्हणजे प्लुरल, त्यापैकी फक्त एक म्हणजे सिंग्युलर व्यक्ती असू शकते किंवा वस्तू असू शकते. अनेकांपैकी एक, वन ऑफ द फ्रेंड्स म्हणजे माझ्या अनेक मित्रांपैकी एक. ठीक आहे. मग जो एक आहे ना त्याला आपल्याला पकडायचे. मग तो एक आहे तो सिंग्युलर आहे, त्यामुळे वर्ब पण काय असणार आहे? सिंग्युलर असणार आहे. आता बघा एक्झाम्पल, वन ऑफ माय फ्रेंड्स इज अ डॉक्टर. ठीक आहे, माझ्या अनेक मित्रांपैकी एक मित्र डॉक्टर आहे. मग इथे वर्ब आपला सिंग्युलरच यायला पाहिजे. आला सिंग्युलर? इज. ओके, पुढे बघा, वन ऑफ द स्टुडंट्स हॅज वन द प्राइज. वन ऑफ द स्टुडंट्स अनेक विद्यार्थ्यांपैकी एकाने प्राइज जिंकलेला आहे, त्यामुळे इथे आलेला आहे हॅज, जो सिंग्युलर वर्ब आहे. ठीक आहे. आता तुमच्यासाठी एक्झाम्पल, वन ऑफ द बेस्ट बुक्स डॅश डॅश, ते इज येणार की आर येणार, हे तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे. आणि फायनली थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या लाईव्ह सेशनला जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच.